कारवाईची। महाराष्ट्र एटीएसनं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं आज एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली। एकूण 250 कर्मचाऱ्यांच्या 20 एटीएस पथकांनी 15 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईचा केंद्रबिंदू मात्र पडघामधील बोरिवली गाव होतं। सिमी संघटनेचे काही माजी पदाधिकारी अतिरेकी कारवायांचा कट रचत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ड्रोन आणि मालमत्तांची कागदपत्र, अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देणारं साहित्य हस्तगत करण्यात आलं। बोरिवली गावामध्ये सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या साकीब नचानच्या घराची देखील झडती घेण्यात आली। तर 1980च्या दशकामध्ये सिमी या बंदी घातलेल्या संघटनेमध्ये साकीब नाचननी प्रवेश केला। काही वर्षातच सिमीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रमुखपदी त्याची नियुक्ती झाली। 2002 आणि 2003 मध्ये मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी तो आरोपी। 1990च्या दशकामध्ये पाकच्या ISI साठी भारतामध्ये काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ISI प्रकरणी 1992 मध्ये नाचनला अहमदाबादमधून अटक करण्यात आली। 2001 मध्ये सुटका झाली, मात्र 2002 ते 2003 यामध्ये लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामध्येही त्याचा हात असल्याचा संशय आहे। 27 मार्च 2003 मध्ये पडघामधील बोरिवली गावामध्ये त्याला अटक झाली। 2007 मध्ये कोर्टाकडून त्याला दोषी जाहीर करण्यात आलं आणि 10 वर्षांची शिक्षा त्यानं भोगली। जेलमध्ये चांगल्या वागणुकीमुळे 2017 मध्ये त्याची सुटका झाली। ऑगस्ट 2023 ला मुलगा शमील नचानला ISIS सोबत संबंध असल्याच्या संशयामध्ये अटक झाली। डिसेंबर 2023 स्वतः साकीबला देखील ISIS सोबत संबंध असल्याच्या संशयातून अटक करण्यात आली।